नेहरूंसारखे पंतप्रधान होते म्हणून श्यामा प्रसाद मुखर्जींसारखे मिनिस्टर केले त्यांनी स्वतः बरोबर. त्या श्यामा प्रसाद मुखर्जींनी जनसंघाच्या स्थापनेपासून स्वतःला त्या चळवळीत दिलं, हिंदू महासभेशी संबंध ठेवले. मला इतिहासात जायचं नाहीये, पण काँग्रेसनी मुस्लिम लीगशी कधी युती केली नाही. पण त्या मुस्लिम लीगची युती ही श्यामा प्रसाद मुखर्जींनी केली होती. हा देखील इतिहास आहे. पण त्याच श्यामा प्रसाद मुखर्जींना या देशामध्ये पहिलं सरकार नेमताना नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मिनिस्टर म्हणून घेतलं. हा मोठेपणा हा फक्त काँग्रेस देतं, काँग्रेसी विचार देतात. अध्यक्ष महोदय, कोण करत होतो संविधान बदलाची भाषा? त्यावेळेसच्या काँग्रेस बद्दल बोलतोय, कशाला एवढे चिडता? राहू द्या ना. त्यावेळेच्याच काँग्रेस बद्दल बोलतोय, जाऊ द्या, तुमचा काय संबंध नाही. बसा. अध्यक्ष महोदय, 5 मिनिट. अध्यक्ष महोदय, आरक्षणावरती बोलायचं. आरक्षणावरती टीका करणारे नेहमी काय सांगतात माहितीये? स्पर्धा व्यवस्थित होत नाही, स्पर्धा. अरे 5000 वर्ष आम्हाला पुस्तकाला हात लावू दिला नाही, त्याच्याबद्दल काय बोलणार हो? 85% माणसं आजही अशा समाजात नाही येतात ज्या समाजाला शिक्षण नावाची गोष्टीची ओळखच नव्हती. या 15% समाजाने या भारतावर वर्चस्व गाजवलं. आणि जर 85% समाजाला न्याय देण्याची व्यवस्था संविधानाच्या आरक्षणाच्या माध्यमातून होणार असेल तर तुम्हाला एवढं का वाईट वाटतं? आरक्षण म्हणजे काय कोणाच्या आर्थिक उन्नतीचा यंत्र नव्हे. एखाद्या कमकुवत वर्गाला ताकद देण्याचं काम जर आरक्षणाच्या माध्यमातून होणार असेल आणि तो माणूस ती ताकद घेऊन वेगाने धावणार असेल तर तुम्हाला वाईट का वाटतो? धावू द्या ना त्याला. अरे 5000 वर्ष तुम्ही रोखलात ना त्याला. अरे बाबासाहेबांनी जर मनुस्मृती जाळली नसती तर मनुस्मृती हाच आमचा कायदा आहे अशी म्हणणारी एक संस्था होती ना. कल्याण शेट्टी, सचिन कल्याण शेवटचे 2 मिनिटात अध्यक्ष, शेवटचे झाला आता. आणि त्यामुळे आरक्षण आणि त्यामुळे मला शेवटचं वाक्य बोलायचं आहे. शेवट त्यामुळे सगळी भाषणं करत असताना मला एवढंच सांगायचं आहे की संविधान जपण्याची ते जपून ठेवण्याची जबाबदारी, हृदयाशी कवटाळण्याची जबाबदारी आपली आहे. जेव्हा जेव्हा या संविधानावर संकट येईल तेव्हा तेव्हा पक्षविनिवेश विसरून आपल्याला कामाला लागावं लागेल. जो कोणी बोलेल की आम्ही संविधान बदलण्यासाठी लोकसभेत जाणार आहोत त्याला लोकसभेत पाठवू नका. आणि भारतीय जनतेने 2024 साली तेच केलं. 400 ची भाषा बोलणारे 240 वर आले. त्याचं कारण एकच होतं, तुम्ही संविधान बदलण्याची भाषा बोललात. आणि म्हणून